नागपूरमध्ये ज्ञानेश्वर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तापमानाचा पारा चढाय, पण त्याचबरोबर पुढच्या काही तासात 48 तासात विदर्भात अवकाळीचं संकट सुद्धा घोंगावताना दिसतंय। त्या अनुषंगाने हवामान खात्याकडून काय अंदाज वर्तवलेला आहे? अगदी लागवीजी, काल नागपूरमध्ये तापमानाचा पारा पाहिला तर 39.2 डिग्री सेल्सिअस जे आहे ते नोंदवण्यात आलेलं आहे। मात्र आज सकाळपासून काहीसा दिलासादायक वातावरण जे आहे ते नागपूर शहरात पाहायला मिळते। सकाळपासून काहीसा ढगाळ वातावरण आणि वातावरणामध्ये थोडंफार गारवा आहे आणि आज दुपारून जे आहे ते अवकाळी पावसाचा अंदाज जे आहे ते विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये जे आहे ते हवामान विभागाने वर्तवला आहे। त्यामुळे नागपूरमध्ये आज दुपारून जर पाऊस जर झाला तर वातावरणामध्ये निश्चितच जे आहे ते गारवा निर्माण होण्याची शक्यता आहे। हवामान विभागाने अवकाळी पावसांसह विजेच्या गडगडाटासह जे आहे ते अवकाळीचा इशारा जे आहे ते एकूणच आज आणि उद्या नागपूरसह विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये एकूणच दिलेला आहे। मात्र तापमानासंदर्भात जर पाहायला गेलं तर काल विदर्भामध्ये एकूण 6 जिल्ह्यामध्ये जे आहे ते 40 ची पार तापमानाचा पारा जे आहे ते पाहायला मिळाला। त्यापैकी वाशिम असेल, अकोला असेल, वर्धा, चंद्रपूर, अमरावती अशा आणि यवतमाळ या 6 जिल्ह्यांमध्ये जे आहे ते जवळपास 40 ची पार तापमानाची नोंद जी आहे ते काल करण्यात आली होती। काल अमरावती जिल्हा जो आहे तो देशातील सर्वाधिक हीट आणि जिल्हा जे आहे ते ठरले होता। त्यामुळे नागपूरचा तापमानाचा पारा काल 39.2 डिग्री सेल्सिअस होता। आता सध्याला 40शी गाठायला अवघे काही अंक जे आहे ते या ठिकाणी शिल्लक असतानाच आज वातावरणामध्ये अचानक जे आहे ते बदल पाहायला मिळू शकतात। आज आणि उद्यामध्ये जे आहे ते नागपूरसह विदर्भामधील काही जिल्ह्यांमध्ये हवामान विभागाने अवकाळीचा इशारा दिला आहे। त्यामुळे नक्कीच वातावरणात गारवा निर्माण होईल, परंतु एक शेतकऱ्यांची जी आहे ते चिंता वाढली आहे। कुठेतरी या अवकाळीमुळे उन्हाळी पिकांचा मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचं नुकसान देखील होऊ शकतो। त्यामुळे नक्कीच जे आहे ते शेतकऱ्यांची चिंता एकूणच वाढलेली दिसून येत आहे। लागवीजी, अगदी लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।